नमस्कार. तर खूप दिवसांनी म्हणजे 8-10 दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे. कारण की यशचे ट्रान्सप्लांट झालेले आहे. ऑपरेशन झालेले आहे. त्यावेळेस ऑपरेशन झाल्याच्यानंतर त्याच्या तब्येतीमध्येच व टेन्शनमध्येच मी होते. प्लॅन होताना मी तुम्हाला दाखवू नाही शकले. कारण की त्यानंतर माझ्या बाळाला खूप त्रास झाला. म्हणजे खूप सारा ताप, खूप लूज मोशन झाले होते. भरपूर खूप जास्तच होत होते आणि त्यानंतर केस पण हे आपोआप गळत होते. तुम्ही जसं बघताय की त्याच्या पूर्ण उशीवर केस व्हायचे. त्यामुळे सिस्टरने त्याचे असे पट्टीने केस जेवढे गळते तेवढे काढले. त्या म्हटल्या की असंच काढावे लागतात. डॉक्टर मॅडम म्हणल्या हा त्रास व्हायलाच पाहिजे, गरजेचं आहे. त्रास होऊन पाहिजे त्या वेळेवर थांबलंही पाहिजे. म्हणजे आपलं ऑपरेशन सक्सेस झालं असं समजेल. माझ्या यशला खूप त्रास होत होता आणि मला कळलेसुद्धा नाही की यश दिवसेंदिवस कधी त्याची त्वचा काळी पडली, त्याचं वजन कमी झालं. असा भरपूर सारा त्रास जो मी तुम्हाला काही दाखवू शकले नाही. ट्रान्सप्लांटचं पण वेळेस मी तुम्हाला त्याची प्रोसिजर दाखवू शकले नाही. कारण की माझ्याच्याने जेवढे शक्य झालं तेवढे मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला. दाखवण्याचा हेतू यामागचा हाच की असे भरपूर खूप काही पेशंट आहेत जे भीतीपोटी हे ऑपरेशन करत नाहीत. त्यांना माझं एकच सांगणे आहे की त्रास होतो पण हा कायमस्वरूपीचा नाही, थोड्या दिवसासाठी आणि नंतर पुन्हा नवीन आयुष्य, सुखी आयुष्य हे मुलं जगू शकतात. तर प्लीज ही रिस्क घ्या. आपल्याला आयुष्यात कधी ना कधी रिस्क घ्यावीच लागते. पण ही रिस्क घ्या. ही रिस्क आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी आहे, त्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे आणि एवढ्या मोठ्या आजारातून आपलं बाळ सुखरूप हे बाहेर पडतं. ही गॅरंटी आहे, आम्ही अनुभवले आहे. 100% आपले ऑपरेशन सक्सेस होते. ऑपरेशन झाल्याच्या नंतर खूप कमजोरी येते. त्यामुळे हातपाय खूप दुखतात आणि यशला तर पायाचा खूप त्रास होत होता. तो स्वतःचा पाय असे खाली करू शकत नव्हता. खूप त्रास होता. त्यामुळे नंतर ह्या फिजिओथेरपीच्या मॅडम यांनी काही यशची एक्सरसाइज करून घेत होत्या रोज. हे खूप चांगल्या, त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. हॉस्पिटलमधले सर्वच डॉक्टर खूप प्रेमळ आहेत. अगदी प्रेमाने यशला समजून सांगायच्या आणि प्रेमाने त्याच्याकडून एक्सरसाइज करून घ्यायच्या. एक कंप्लीट करूया, थांबूया. आता घे स्ट्रेट बसायचा. 1 सावकाश, 2 व्हेरी गुड, 3 4 व्हेरी गुड, 5 ठीक आहे. श्वास घे. हलकासा प्रेशर जाणवला तुला है ना. आता असं मी करणार 5 टाइम्स, मग तू तुझ्या हाताने करायचं. ओके, जिथे मी हात ठेवले तसंच तू तुझ्या हाताने करायचं. ठीक आहे, करूया. गेला श्वास. 1 2 हो दोन नाही सोडायचं. 3 4 5 तसंच तुम्ही बघू शकता आणि माझा यश आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि आता आम्हाला कधीही डिस्चार्ज होऊ शकतो, लवकरात लवकर 3-4 दिवसामध्ये. यासाठी ज्यांना कुणाला ऑपरेशन करायचं असेल तर लवकरात लवकर निर्णय घ्या आणि ऑपरेशन करा. यामुळे आपलं बाळ सुखरूपपणे बाहेर पडेल आणि कायमस्वरूपी आजारातून मुक्त होईल, जसं की यश झाला आहे. तुमचे आशीर्वाद माझ्या यश सोबत नेहमी राहू द्या.
कारण की आशीर्वादाशिवाय दुसरं कोणतंच औषध नाही. यशचं ऑपरेशन चालू असताना माझ्या घरी खूप मोठी पूजा ठेवण्यात आली होती. महापरिक्रम पाठ घेण्यात आलं होतं व आमचे ज्यांना मी भाऊ मानलेलं आहे ते आमचे फिरोज भैया म्हणजे यशचे अंकल, फजलचे पप्पा यांनी यशसाठी घरी 20-21 मौलानाला बोलवून यशसाठी दुवा केली. अशा पद्धतीने यशला सर्वांचा आशीर्वाद म्हणजे दवा आणि दुवा दोन्हीही काम आले. त्यामुळे माझा यश हा सुखरूपपणे यशस्वीरित्या त्याचं ऑपरेशन पार झालं आणि तो अगदी आता खूप छान आणि स्वस्थ आहे. तर भेटू नंतर. धन्यवाद.